विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 3 मार्च आणि त्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट असेल त्या देखील मी या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशनने रस्ते सुरक्षिततेसाठी जागतिक चॅम्पियन म्हणून कोणाची निवड केली? तर लक्षात घ्या, आपला आवडता भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची या ठिकाणी निवड केली आहे. जागतिक क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांची संयुक्त राष्ट्रांनी रस्ते सुरक्षिततेसाठी ग्लोबल चॅम्पियन म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे ते सुरक्षित रस्त्यांसाठी जागतिक स्तरावर जनजागृती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींमध्ये सहभागी झाले आहेत. पुढील प्रश्न, रस्ते अपघातातील पीडितांना मदत करणाऱ्या नागरिकांसाठी राहवीर योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? गोवा, केरळ की दिल्ली? तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली. लक्षात घ्या, दिल्ली सरकारने केंद्र सरकारची राहवीर योजना दिल्लीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला. योजनेअंतर्गत रस्ते अपघातात गंभीर जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांना 25,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक दिले जाईल. लक्षात घ्या, हे का करण्यात आलं? तर लक्षात घ्या, जेव्हा ऍक्सिडेंट होतो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो सुरुवातीचा 1 तास असतो तो गोल्डन हवर असतो. त्यावेळेस जर मदत झाली तर तो जो अपघातग्रस्त असेल त्याला मदत होते. परंतु काय होतं की जेव्हा अपघात होतो आणि कोणी मदत करायला गेलं तर पोलीस काय करतात की बऱ्याच वेळा त्यांच्यावर केस दाखल करतात की तुम्हीच ही गोष्ट केली असेल. त्यामुळे नागरिकांमध्ये ऍक्सिडेंट झाला तरी मदतीची काय म्हणता येईल की ती भावना नसते. तर ती भावना अधिक वाढवता कशी याकरता ही योजना दिल्ली सरकारने आणली आहे. दिल्ली आला आहे तर महत्वपूर्ण गोष्टी. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावरील वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी ऑपरेशन शत्रू नावाची मोहीम सुरू केली. भारतातील पहिल्या AI आधारित शालेय मॉडेलचे अनावरण दिल्ली येथे करण्यात आले. दिल्ली सरकारने पिंक सहेली स्मार्ट कार्ड सुरू केले. एम्स दिल्ली येथे पहिली रोबोट सहित ग्राफ्ट किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. नेक्स्ट, यकृत प्रत्यारोपण विभाग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया यांचे उद्घाटन कुठे झाले? तर हे झालं आहे एम्स भुवनेश्वर या ठिकाणी. भुवनेश्वर ही ओडिसाची कॅपिटल आहे. आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी एम्स भुवनेश्वर येथे ओडिसातील पहिले व्यापक यकृत प्रत्यारोपण विभाग आणि रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीचे उद्घाटन केले. ही पूर्व भारतासाठी आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. कोणत्या राज्यातील बेला ग्रामपंचायत भारतातील पहिली नेट झिरो पंचायत बनली? ओडिसा, महाराष्ट्र की आंध्र प्रदेश? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतला भारतातील पहिला नेट झिरो पंचायत म्हणून मान्यता मिळाली असून मुंबई हवामान सप्ताह 2026 मध्ये तिचा सन्मान करण्यात आला. आता महाराष्ट्र. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूर येथे गोळा बारूद कारखान्याचे इकाई उद्घाटन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्चचे उद्घाटन नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आले. प्रजासत्ताक दिन 2026च्या झाक्यामध्ये महाराष्ट्राच्या झाकीने प्रथम क्रमांक पटकावला. चौथा पॉइंट, भारतीय वायुसेनेने नाशिक येथे भव्य एअर शो आयोजित केला. टाटा समूह महाराष्ट्रातील AI इनोव्हेशन सिटीमध्ये 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 देखील आयोजित केला जात आहे. महाराष्ट्र, ज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे मुंबई. क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. महत्वाची धरणे आहेत उजनी आणि पवना, तसेच जायकवाडी, कोयना. कोयना जलाशयाचं नाव आता बदलून शिवाजी महाराज जलाशय करण्यात आला आहे. तर जायकवाडीचं जे धरण आहे ते पैठण या ठिकाणी आहे आणि त्याचं नाव आहे नाथसागर. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागा आहेत. लोकसभेच्या 48 तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढील प्रश्न, पहिल्या पूर्वोत्तर तांदूळ महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? आसाम, मणिपूर की नागालँड? याचं योग्य उत्तर आहे नागालँड. लक्षात घ्या, पूर्वोत्तर तांदूळ महोत्सव वर्षाचे धान्य म्हणजेच नॉर्थ ईस्ट फेस्टिवल ऑफ राईस ग्रेन ऑफ हेरिटेज याचे आयोजन नागालँडमधील चुकोदिमा येथील ॲग्री एक्स्पोमध्ये करण्यात येत आहे. हा महोत्सव 26 आणि 27 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित होणार असून पारंपरिक तांदळाच्या जातींचे संवर्धन हा महत्वाचा उद्देश आहे. नागालँड याविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. नागालँडमध्ये पँगोलिनच्या शिकार व व्यापारावर बंदी घालण्यात आली. 2. नागालँडमध्ये जुनी हस्तलिखित जन्म व मृत्यू नोंदीचे
डिजिटायझेशन सुरू झाले. 3. नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. 4. होया नागाएन्सिन नावाच्या वनस्पतींची नवी प्रजाती नागालँडमध्ये शोधली गेली. नागालँडमध्ये मिशन जलसंधारण सुरू करण्यात आले. नागालँडच्या सर्व जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन केले जाणार आहे. नागालँडमध्ये 2 दिवसीय 22व्या राष्ट्रकुल संसदीय संघ परिषद समारोप झाला. नागालँड मॅपमध्ये कुठे तर बघून घ्या, नागालँड आहे या ठिकाणी. स्थापना झाली 1 डिसेंबर 1963 ला. राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहे नेफ्यू रिओ. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 19,579 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 60 जागा आहेत. लोकसभेची 1 तर राज्यसभेची 1 जागा आहे. आणि महाराष्ट्राची विधानसभा जी आहे त्याची एकूण जागा किती वरती आपण बघितले. बघूयात किती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितलाय. तुमचं पहिलं होमवर्क आहे विधानसभेच्या महाराष्ट्राच्या तुम्हाला जागा खाली कमेंट करायच्या आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने पीएम श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केली? तर हे जे राज्य सरकार आहे ते आहे हरियाणा. हरियाणा सरकारने पीएम श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर सीएम श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केली. ही नवीन शाळा सीबीएसई पद्धतीवर आधारित असतील आणि राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हा त्यांचा उद्देश असेल. हरियाणाविषयी महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. पहिली, 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 चे विजेतेपद हरियाणाने जिंकले. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा फरीदाबाद येथे आयोजित झाला. हरियाणा कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 च्या पहिल्या सत्राचे यजमान हरियाणा भूषवणार आहे. यानंतर चौथा पॉइंट, भारताची पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हरियाणामध्ये धावणार आहे. 5वा, हान्सी हा हरियाणाचा 23वा जिल्हा बनला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेसवरून राफेल जेटमध्ये उड्डाण केले. गृहमंत्री अमित शहा यांनी मानेसर येथे एनएसजीच्या विशेष अभियान प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली. भारतातील पहिली QR आधारित ट्रॅफिक चलन पेमेंट प्रणाली गुरुग्राम येथे सुरू करण्यात आली. हरियाणा ज्याची स्थापना झाली आहे, पहिल्यांदा मॅपमध्ये बघून घ्या कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी हरियाणा आहे. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. राजधानी आहे चंदीगड. एकूण जिल्हे आहेत 22. क्षेत्रफळ आहे 44,212 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर. महत्वाची धरणे आहेत कौशल्या, अनाकपूर आणि ओत्तू बेरेज. हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. लोकसभेच्या 10 तर राज्यसभेच्या एकूण 5 जागा आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 40 देशांमधून पोल्ट्री आणि अंडी आयातीवर बंदी घातली? तर हा जो देश आहे तो आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 40 देशांमधून पोल्ट्री आणि अंडी आयातीवर बंदी घातली आहे. हा निर्णय सौदी अरेबियाच्या सौदी अन्न व औषधी प्राधिकरणाने बर्ड फ्लूच्या चिंतेमुळे घेतला आहे. सौदी अरेबिया कॅपिटल आहे रियाद. करन्सी आहे सौदी रियल. किंग आहे सलमान बिन अब्दुलजीज अल सौद. प्राईम मिनिस्टर आहेत मोहम्मद बिन सलमान अल सौद. पुढील प्रश्न, UIDAI ने आधार केंद्रे गुगल मॅपवर दर्शवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली? मेटा, अमेझॉन की गुगल? आणि तुमच्यासाठी व्हिडिओतील दुसरा होमवर्क, आधारचे जे अंक असतात ते किती अंकी असतात खाली कमेंट करा. याचं योग्य उत्तर आहे गुगल. लक्षात घ्या, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने देशभरातील रहिवाशांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅपवर दाखवण्यासाठी गुगल सोबत भागीदारी केली. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने वन्यजीव सहकार्य वाढवण्यासाठी करार केला? तर हा करार झाला आहे भारत आणि नेपाळमध्ये. भारत आणि नेपाळ यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे वन्यजीव संरक्षण, जैवविविधता आणि हवामान बदल विषयक सामंजस्य करार केला. नेपाळविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. 300 वर्ष जुना कार्तिक नाचोत्सव नेपाळमध्ये पार पडला. आरबीआयने नेपाळला भारतीय रुपयात कर्ज देण्यास परवानगी दिली. नेपाळमध्ये 5 दिवसीय तिहार उत्सव साजरा करण्यात आला. सविता भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल बनल्या. नेपाळने 26 अनधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. नेपाळ अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी झाला. नेपाळमध्ये भारतीय दूतावासाने हिंदी साहित्य उत्सवाचे आयोजन केले. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने प्रत्यक्ष प्रदूषण कमी करण्यासाठी झिरो प्राईज सुरू केला?
तर हा जो देश आहे तो आहे भारत. भारताने झिरो प्राईज या परिणामा आधारित पर्यावरण पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्कारासाठी एकूण 5 कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला असून हवा, पाणी आणि भूमी प्रदूषणात प्रत्यक्ष घट घडविणाऱ्या उपक्रमांना गौरवणे याचा उद्देश आहे. भारताविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. अहमदाबाद ही गुजरातमधील एक सिटी आहे. भारत 55 देशांना जोडणाऱ्या पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी सूर्य ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G सदस्यता तळ असलेला देश बनला. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार आहे. भारत प्रथमच विमार त्रिकोण कूटनीतीत सहभागी झाला. भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र सुरू केले. 8. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2025 मध्ये भारत 75व्या स्थानावर आहे. भारताचा पासपोर्ट स्कोर आहे 80.9. भारताने एकूण रामसर स्थळांची संख्या 98 झाली. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर असलेले जगातील पहिले नेते कोण ठरले? तर ते आहेत आपले नरेंद्र मोदी आणि त्यांना इस्रायलचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला, तो आहे स्पीकर ऑफ द नेरेट मेडल. यानंतर कालचा प्रश्नाचं उत्तर. कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली? तर ती केली आहे पंजाब सरकारने. आणि तुम्ही मला पंजाब, ओडिसा आणि राजस्थानची कॅपिटल कमेंट करायची. कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची उजळणी करूयात. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने कोणाला MD आणि CEO म्हणून नियुक्त केले? राजन बजाज. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? महाराष्ट्र. भारतीय सेनेने श्रीला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? राजस्थान. नेव्हल सरफेस टू एअर मिसाईल सय्यद 3G कोणत्या देशाने विकसित केले? इराण. भारताने कोणत्या देशामध्ये संयुक्त सैन्य सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला? जपान. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 2024 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक रस्ते अपघातीत मृत्यू झाले? उत्तर आहे उत्तर प्रदेश. कोणत्या देशाने लेंका पॅविर HIV इंजेक्शन सुरू केले? झिम्बाब्वे, ज्याचे कॅपिटल आहे हरारे. पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला? इस्रायल. ई-बाईक दीदी योजना कुठे सुरू होणार आहे? दिल्ली. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने होमस्टे योजना सुरू केली? राजस्थान. RBIने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर कुठे सुरू केले? ओडिसामध्ये. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न. संयुक्त राष्ट्रांनी रस्ते सुरक्षिततेसाठी जागतिक चॅम्पियन म्हणून कोणाची निवड केली आहे? अनुपम खेर, संजय दत्त, अमिताभ बच्चन की सचिन तेंडुलकर? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. तसेच आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. दररोज सकाळी 6 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. तो जर न चुकता बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. दररोज चालू घडामोडींचे क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. थँक्यू.